माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल. तारुण्य ज्यांनी ज्यांनी जगासाठी दिलं ना ती माणसं आमच्या अजूनही लक्षात आहे. मला सांगू द्या, ज्ञानोबरायाने ज्यावेळी या मातीचा निरोप घेतला त्यावेळी ज्ञानोबरायांचं वय फक्त 22 वर्षांचं आहे. तुकोबरायांनी या मातीचा निरोप घेतला त्यावेळी तुकोबरायाचं वय फक्त 42 वर्षाचं आहे. स्वामी विवेकानंदांनी या मातीचा निरोप घेतला त्यावेळी 39 वर्षाचं वय स्वामी विवेकानंदांचं आहे. ज्यावेळी शंकराचार्यांनी या मातीचा निरोप घेतला फक्त 32 वर्षाचं वय शंकराचार्यांचं आहे. आणि छत्रपती शिवाजीराजेने या मातीचा निरोप घेतला त्यावेळी फक्त 52 वर्षाचं वय छत्रपतीचं आहे. पण ऐका, मला सांगू द्या, या 52 वर्षात छत्रपती शिवाजीराजे जगले ते फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या मातीसाठी, रयतेच्या मातीसाठी. म्हणून मला राजाच्या बाबतीत 2 वाक्य बोलायचे, मी फार वेळ तुमचा घेणार नाही. वयाच्या 22व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणारा, वयाच्या 22व्या वर्षी रायरेश्वराच्या, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करणारा, वयाच्या 22व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 52 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष हातात तलवार घेऊन तुमच्या माझ्यासाठी लढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. छत्रपती शिवाजी राजानंतर असं सामर्थ्य कोणामध्येच आलं नाही. असं सामर्थ्य का कोणामध्ये आलं नाही? कारण छत्रपती शिवाजी राजासारखे संस्कार कोणावरती झाले नाही. मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागले अशी ही वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली ना ते माणसं आम्हाला आजही आठवतात. म्हणून मी नेहमी विचारतो, सांगा मला, इथे बसलेली एवढी माणसं किती जणांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? पंजोबाचा फोटो नाही ना? नाही म्हणा मग, त्याला काय नाही तर नाही. खापर पंजोबाचा आहे का? खापर पंजोबाचा फोटो आहे का तुमच्याकडे? नाही का? जाऊ दे, नसू द्या, नाही म्हणा. निपर पंजोबाचा ना, डोपर पंजोबाचा, आपर पंजोबाचा. बस करू का आता? नको विचारू. काही काही म्हणते इतके कुठं लांब चालले, खापरण निपरण ढोपरण नापरण इतके कुठं? म्हाताऱ्याचाच नाही फोटून, म्हाताऱ्याचाच नाही, इतके लांब कोणकडे चालले बाबा तुम्ही? का नाही? का म्हाताऱ्याचा फोटो नाही आपल्या घरात? एक माफी मागून तुमच्या चरणाला लागून एक वाक्य बोलायचंय दादा, ऐका. इतके बेईमान माणसं आहेत तुम्ही आणि मी, इतके बेईमान माणसं आहेत. ज्या माणसांनी आम्हाला जन्माला घातलं, ज्या रक्ताने आम्हाला जन्माला घातलं ना, त्या रक्ताचाच फोटो आमच्या घरात नाही, एवढे तर बेईमान माणसं आहेत आपण. अरे ज्यांनी 1 रुपया लावून प्रॉपर्टी कमो ठेवली, ज्याने मातीला माती लावून जमीन आमच्यासाठी तशीच्या तशी ठेवली, फाटके तुटके कपडे घालून प्रपंच उभा केला. अरे अशा माणसांनी, अशा रक्ताच्या माणसांनी ज्यांनी आम्हाला जन्म दिला, त्या रक्ताच्या माणसाचं आमच्याकडे फोटो नाही आहेत. पण ऐका, माझ्याकडे लक्ष ठेवा, रक्ताच्या माणसाचा फोटो आमच्या भिंतीवरती नाही, पण इथे बसलेला मला एक माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. इथे बसलेला एक माणूस मला असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या मास्तर बाबांचा फोटो नाही. इथे बसलेला एक माणूस दाखवा ज्याच्या घराच्या देवघरामध्ये माझ्या ज्ञानोबरायची, ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा नाही. एक माणूस सुद्धा सापडणार नाही. मग यांचा आमचा काय रक्ताचा संबंध आहे? रक्ताचा नाही, यांचा आमचा रक्ताचा संबंध नाही. ज्यांचा आमचा रक्ताचा संबंध आहे ते नदीनं वाहतात. नदीला पाणी जर आलं ना, आहे की नाही, नदीला वाड्याला पाणी आलं का घरातले पोरं म्हणते अरे त्या म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला. मग काय करायचं? जाऊ द्या, नदीला पाणी आलंय. नदीला पाणी आलं का म्हाताऱ्याचा फोटो टाकला जातो, परत आणला जात नाही.
पण ऐका, त्याच भिंतीवरचा मास्तर बाबांचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच नदीत टाकला जातो, परंतु तो पुन्हा संस्थांवरती आल्यानंतर नवीन घेऊन गेला जातो. याला मरून जगणं म्हणतात. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राजा कीर्ते जगामा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आमच्यातून जाऊन एवढे वर्ष झाले, पण आज मला वाटते 53वी की 53वी पुण्यतिथी आम्ही करतोय. जन्म कुठे झाला, कर्मभूमी कुठे आहे, काम कुठे कुठे केलंय, पण पुण्यतिथी मात्र कायद्यात होते. एवढं मोठं संस्थान बाबांच्या नावाने इथे उभं आहे, एवढी मंदिरं या ठिकाणी उभे आहेत. हे सगळं काय आहे तर हे फक्त आणि फक्त त्यांनी समाजासाठी दिलेलं कर्तृत्व आहे. समाजासाठी दिलेलं जीवन. समाज माणसाला कधीच मरू देत नाही. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. रक्तासाठी जगा, तुम्हाला रक्त लक्षात ठेवणार नाही, लक्षात ठेवा. शेवटच्या क्षणाला उघडेल तुमच्यावर. म्हाताऱ्या, तुला शांत बसता येतं का? असं पोरग म्हणेल, मी म्हणणार नाही, माझी हिंमत आहे. पोरग म्हणेल, तुला गप्प बसता येतं का? नाही तर मग गप्प करायची माझ्याकडे उपाय भरपूर आहे. असं पोरग म्हणेल, रक्तासाठी जगाल तर एक दिवस पोराचे हे वाक्य ऐकायचेच आहे, पण मातीसाठी जगाल तर समाज मात्र आम्हाला कधीच मरू देणार नाही. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर गुरुवर्य मास्तर बाबांच्या निमित्ताने या ठिकाणी जिवंत उदाहरण. आणि साधूचं जीवन हे परोपकाराचं आहे, ते कृतिशील जीवन समाजासमोर ठेवतात. तारुण्य शोभतंय कशाने दादा, तर तारुण्य हे फक्त आणि फक्त त्यागाने शोभतंय. 14 वर्ष राम वनवासी, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देव एक बर भरत ही सब टीका, मागऊ दुसर बर कर जोरी, पुरवऊ नाथ मनोरथ मोरी. तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. कैकेयीने राजा दशरथाकडे मागितलं, जर रामाला तुम्हाला राज्य द्यायचं असेल तर माझे वर मला पाहिजेत. काय वर पाहिजेत तुला? पहिल्या वराने भरताला राज्य पाहिजे, दुसऱ्या वराने रामाला वनवास पाहिजे. राजा दशरथाला दुःख झालं, परंतु आता बोलता येणार नाही, वचन दिलंय. आता राजा दशरथ मूर्छित अवस्थेत पडले आणि कैकेयीला मात्र तिचे वर मिळाले. भरताला राज्य, रामाला वनवास मिळाला. आपल्या बापाने आपल्या आईचं वचन सांभाळण्यासाठी आपल्या वडिलांनी आपल्याला वनवास दिला असं रामप्रभूंना बाहेर कळालं आणि रामप्रभू विचारण्यासाठी सुद्धा आले नाही. म्हाताऱ्या,
अरे तू माझ्या न विचारता माझ्या मागून माझं राज्य कसं हिसकून घेतलं? अजिबात नाही. वडिलांनी शब्द दिला होता सांभाळण्यासाठी. रामप्रभू वनवासासाठी निघून गेले आणि रामप्रभू वनवासासाठी निघून गेलेलं ज्यावेळी राजा दशरथाला कळालं ना, तर राजा दशरथ आतमध्ये पडल्या पडल्या मूर्छित अवस्थेमध्ये हातपाय खुडत होते आणि खुडता खुडता रडत होते. कसा मला टाकून गेला रामाविना मज चैन पडेना, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला रामाविना जीव व्याकुळ झाला, नाही जीवासी आराम कसा मला टाकून गेला रामाच्या आठवणीत रडत रडत राजा दशरथ गेले आणि राजा दशरथ गेल्यानंतर भरताला बोलवण्यात आलं. हे रामायण सांगतोय, स्पर्श करून जातोय, मला तारुण्यातला त्याग सांगायचा आहे. भरताला कळालं, भरतजी मामाच्या घरून आले आणि स्मशान शांतता असलेल्या अयोध्येत आल्यानंतर, इतकी अयोध्या तर माझी कधी शांत नव्हती. जिथे साक्षात प्रभू रामाचा जन्म आहे ती अयोध्या इतकी शांत कशी असेल? जिथे राजा दशरथासारखे राज्यकर्ते आहेत तिथे एवढी शांतता नाही. आणि म्हणून भरत ज्यावेळी आले त्यावेळी पाहतात, आपल्या आईकडे जातात. आई, माझे प्रभू, माझे भैया कुठे, माझे वडील कुठे, असं विचारल्यानंतर काही म्हणते, भरता अरे सगळं बिघडलं होतं बाबा, मी सगळंच व्यवस्थित केलंय. काय व्यवस्थित केलं आई तू? त्यावेळी काही सांगते, भरता तुझ्या बापाने रामाला राज्य दिलं होतं, ते राज्य मी मागून घेतलं, तुझ्यासाठी मागून घेतलंय. भरता ऐक ना, आणि ज्या रामासाठी राज्य मागितलं होतं ना, त्या रामासाठी मी 14 वर्षाचा वनवास मागितला. धावले भरतजी, आईवरती मारण्यासाठी धावले. आणि भरतजी म्हणतात, काही अगं तुझ्यासारख्या पापिनीच्या उदरी जन्माला येण्यापेक्षा जन्म झाल्या झाल्या मेला असता हा भरत वर झालं असतं. अरे माझ्या देवासारख्या भावाला जर वनवास मागितला असेल काही तू, तर हा भरत याच्यानंतर तुला कधीच आई म्हणणार नाही. लक्षात ठेव, तू माझी आई राहिलीच नाही. जी आई माझ्या देवासारख्या भावाला वनवास मागते ती माझी आई असूच शकत नाही. रामप्रभूंना वनवास मागितला म्हणून भरत आपल्या आई बरोबर भांडतात आणि भरत आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून रामप्रभूला आणण्यासाठी निघतात. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, राघव को मनाने, संग अवध राम का अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में देने, राज तिलक के साज सजा के, माताएं चली संग प्रजा के, राजा को अपना अधिकार लौटाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. भरतजी रामप्रभूला मनवण्यासाठी निघून आले. चित्रकूटावरती रामप्रभू थांबलेले आहेत, लक्ष्मणजी आहेत, सीता माता आहेत. आणि भरतजींनी रामप्रभूला पाहिलं, धावले, चरणावरती जाऊन पडले. प्रभू 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 मला माफ करा, माझ्या आईच्या शब्दामध्ये माझा एकही शब्द नाही. प्रभू तुम्हाला वनवास मागायचं ही जरी माझ्या आईची इच्छा असेल तर माझ्या आईच्या इच्छेमध्ये या भरताचा एकही शब्द नाही. आणि प्रभू तुम्हाला जर वाटत असेल हा भरत माझ्या आईच्या शब्दाला सामील आहे तर 84 लक्ष योनी जेवढं पाप भोगावं लागत असेल ना, हा एकटा भरत सगळंच सगळं पाप भोगवेल प्रभू, नाही मी आईच्या शब्दामध्ये. रामप्रभू भरताच्या तोंडावरून हात फिरवतात आणि भरताला सांगतात, भरता अरे मला माहिती आहे दादा, हे आईने दिलेलं दुःख नाही ना बापाने दिलेलं दुःख आहे. एवढे शब्द तुम्ही माझे लक्षपूर्वक ऐकून घेऊन जा. या जगामध्ये आम्हाला दुःख देण्याची ताकद कोणामध्येच नाही. या जगामध्ये आम्हाला दुःख देणारा आणि आम्हाला सुख देणारा जन्माला सुद्धा आला नाही आणि कधी येणार सुद्धा नाही. आम्हाला जर दुःख कोणामुळे होत असेल तर गदी माडगुळकर लिहितात आणि सुधीर फडके त्याला स्वरबद्ध करतात. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
हा जो देह आहे ना हा पराधीन आहे, याच्या हातात काहीच नाही. ना दुःख भोगणं आमच्या हातात आहे ना सुख भोगणं आमच्या हातात आहे. माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चालला रे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रडू नको भरता, हे दुःख देण्याची हिम्मत जगामध्ये कुणाचीच नाही. नको आसू ढाळू भरता, पुसलोचनासी तुझा आणि माझा आहे मार्ग वेगळाची. अयोध्येचा हो तू राजा रंक मी वनाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तारुण्यात माझ्या प्रभूने फक्त वडिलांच्या शब्दावरती आणि आईच्या वचन सांभाळण्यासाठी केलेला त्याग आहे. भरताने सुद्धा हातात आलेल्या राज्याचा रामप्रभूंच्या चरणावरती केलेला त्याग आहे. मला वाटतंय भरताने केलेला त्याग त्याला भाऊ म्हणून आजही आमच्यामध्ये जिवंत ठेवलंय, आणि रामाने केलेला त्याग फक्त राम म्हणून त्याला जिवंत ठेवलं नाही, तर प्रभू श्री रामचंद्र म्हणून त्याला त्याने आमच्या जीवनात ठेवलंय. रामप्रभू फक्त राम नाही राहिले तर त्यागाने तारुण्यातल्या प्रभू रामचंद्र झाले. भगतसिंग फक्त भगतसिंग नाही राहिले तर ते शहीद भगतसिंग आमच्या जीवनात झाले. शिवाजी महाराज फक्त शिवाजी महाराज नाही राहिले तर ते छत्रपती शिवाजी म्हणून तुमच्या आमच्यामध्ये जिवंत राहिले. हे तारुण्यातला त्यागाचं वैशिष्ट्य. मग त्याग करावा तो तारुण्यात. महाराज सुद्धा म्हणतात तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत. जय हो. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत. नटे नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात. महाराज म्हणतात तारुण्य हे कीर्तनामध्ये नटतं आणि म्हणून तारुण्यात त्याग करावा.